पुण्याच्या पुरावरून राज ठाकरेंनी अजितदादांना आज टोला हाणलाय। अजितदादा पुण्यात नसताना पूर आलाच कसा असा सवाल राज ठाकरे उपस्थित करतायत। राज ठाकरेंच्या या विधानानं राष्ट्रवादी चौताळली आहे। पाहूया आपण। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना? म्हणजे ते नसताना पण धरण वाहलंय। पुण्यातल्या पूरग्रस्त भागाचा रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पाहणी दौरा केला। या पाहणी दौऱ्यानंतर त्यांनी पुणे शहर का बुडालं याची त्यांना समजलेली कारणं पोटतिडकीनं मांडली। राज ठाकरे पुण्याच्या पुरावर जिव्हाळ्यानं बोलत असताना अचानक त्यांनी अजितदादा पुण्यात नसताना धरणं वाहूच कशी लागली असा सवाल उपस्थित केला। राज ठाकरेंच्या या वक्तव्यानं पत्रकारांनाही एक क्षण समजेनासं झालं। आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना? म्हणजे ते नसताना पण धरण वाहलंय, एवढं पाणी पडलं। आता मला असं वाटतं की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? राज ठाकरेंच्या या वक्तव्यानं राष्ट्रवादी चौताळली आहे। अजित पवारांसंदर्भात सुपारी बहादरांनी बोलू नये असा टोला राष्ट्रवादीनं लगावलाय। दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये। महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे। अजित पवारांनी सोलापूरच्या भैयासाहेब देशमुखांच्या उपोषणावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। या वक्तव्याचा संदर्भ अचानक राज ठाकरेंना आठवला का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। राज ठाकरेंच्या या वक्तव्यानं आता पुढचे काही दिवस राज ठाकरे विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। अकोल्यावरून अमोल नांदुरकरसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।